Thank you, Jesus. हाँ प्रियो, ये मौका परमेश्वर ने हमें दिया है उस खुदा उनकी स्तुति करने का। उस खुदा उनको कहे प्रियो, तूने हम पे इतना उपकार किया है, तूने हमसे असीम मोहब्बत किया है, और तूने हमसे सर्वप्रथम प्यार किया है, एक निस्वार्थ प्यार। तूने हमारा उद्धार किया है, तूने हमें क्षमा किया है, हम पे दया किया है, तूने हमें कभी नहीं छोड़ता, कभी नहीं त्यागता, कभी नहीं भूलता। इसलिए हे खुदावंद, मैं तुझसे कहता हूं, तुझे मैं कभी नहीं छोड़ूंगा, कभी नहीं भूलूंगा। उस खुदा उनसे कहे मन की गहराई से, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, यस जीसस, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तेरे साथ मैं चलूंगा खुदावंद, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा। हाँ जीसस, माँ से गहरा है प्यार तेरा, गहरे प्यार से, गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू
सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। उसकी आराधना करे प्रियो। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान खुदावन मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। आइए हालेलुया के साथ उसकी आराधना करें। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, गहरे प्यार से, गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू हालेलुया, हालेलुया,
प्रियो अपने हाथों को ऊपर उठाते हुए हालेलुया 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 Yes, Jesus. Hallelujah, 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 आराधना करिए पियो हालेलुया 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 Dina nama shadaki la rabadi da la ra da la inanda ki dilri vi la ravana mama sadara la 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 raba dikida la ra da ra nama shadari vi la ra da ki dila dibida la ra la 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 dikida ma shada baba ba la raba la ra idira la sadaki la ba ma shadakha la ra da ra sadara ba indiki la raba shadara ba la ila raba nama shadaki la raba la ba ila baba baba raba shadaki da kala ra da ila raba la raba or ila la ila la qatari bin la raba sadara ba la raba 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 sadakha la raba shadara baba ba ila raba la raba 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 sadakha la raba shadabi liki raba la raba or ila ra da raba shadara ba la raba sakara ba la raba oh hallelujah la 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 ila la la dika la shadara la raba hallelujah oh ila raba sadara ba la raba raba shadara ba hallelujah oh nama mama sakari ila raba oh shadara ba la raba raba hallelujah dikila ra da raba shadara ba ओ तेरी आराधना ओ तेरी महिमा ओ तेरी महिमा ओ हालेलुया ओ होली 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 ओ पवित्र 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 सेनाओं के यहोवा ओ तेरी आराधना केवल तेरी आराधना केवल तेरी उपासना ओ केवल तेरी महिमा ओ तेरी प्रशंसा तेरी स्तुति ओ तू ही बड़े खुदावंद हालेलुया हालेलुया
उसके जैसा कोई नहीं प्रियो। वो महान परमेश्वर, वो दयालु खुदावन, उसके जैसा कोई नहीं है जो हमारी सुधि लेता है। हाँ प्रियो, ऐसा कौन है जो हमारी सुधि ले, जो हमसे प्रेम करे, जो हमारे लिए सब कुछ दे दे। तेरे जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं। हाँ प्रभु, तेरे जैसा कोई नहीं है खुदावन, यीशु जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं है पिता। इस संसार में, इस सारी पृथ्वी पे, इस सारे ब्रह्मांड में, ओ तू ही सर्वश्रेष्ठ है, तू ही एलोई है, तू एडोनाय है, तू एल शड्डाई है। यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं। आप पिता, आपके जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, यीशु 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 जैसा कोई नहीं,
यीशु जैसा कोई नहीं। पिता परमेश्वर, आपके जैसा कोई नहीं खुदावंद। आप युगानुयुग एक से परमेश्वर है। आप कभी बदलने वाले खुदावन नहीं है, कभी धोखा देने वाले खुदावन नहीं है। आप जिंदा खुदावन थे। आप आदि है, आप अंत है, आपसे ही शुरुआत है और आप ही आखिर है प्रभु जी। आपके सम्मुख हम अपने आप को दे देते हैं प्रभु जी, क्योंकि हम जानते प्रभु आपके जैसा कोई नहीं है। क्योंकि हम जानते प्रभु जी कि आप ही हमारे प्रेमी परमेश्वर है, जो हमारी सुध ही लेते हैं, ओ जो हमें नित्य निहारते रहते हैं, कभी नहीं छोड़ते और कभी नहीं त्यागते। इसलिए आपका धन्यवाद करते प्रभु जी। हालेलुया। जाने अनजाने में हमसे कुछ भी गलती होती है तो वो प्रभु हमें क्षमा कर देता है। इतना दयालु पिता है, इतना प्रेमी परमेश्वर है, जो हमसे हमेशा प्रेम करता है, जो हमें हमेशा नित्य निहारते रहता है। आमीन। हालेलुया, हालेलुया। और वो कभी हमें छोड़ता नहीं, कभी त्यागता नहीं, और सदैव हमारे संग रहता है, साथ रहता है। और वो कहता है कि मैं तेरे आगे आगे चलूंगा और प्रत्येक ऊंची भूमि को चौरस कर दूंगा। आमीन। हालेलुया। क्योंकि वो जो कहता है वो करता भी है, क्योंकि वो अपने वादों का पक्का है, वचन का पक्का है। इसलिए प्रियो, हम गीत गाकर उसकी स्तुति करेंगे, क्योंकि वो महान खुदावंत है और जिसकी आराधना करने का और जिसकी स्तुति करने का हमें मौका मिला है, ये समय हमें मिला है। हम उस योग्य नहीं, लेकिन प्रभु ने हमें यह मौका दिया है। और उसी तो प्रभु ने हमें यह समय, यह मौका दिया, तो क्यों ना हम उसकी स्तुति करेंगे आनंद के साथ, बड़ी उत्साह के साथ, बड़ी शक्ति के साथ, बड़े मन के साथ, हृदय की गहराई के साथ उसकी स्तुति करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे और गीत गाएंगे। यहोवा 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। आमीन। हालेलुया। क्या आप सब तैयार हैं गीत गाने के लिए? आइए मिलकर उसकी स्तुति करेंगे। यहोवा 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सम हुआ। यहोवा 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 शमा बिदू, जो रहता साथ साथ। यहोवा आला बिदू, मेरा चौपान साथ साथ। यहोवा शमा बिदू, जो रहता साथ साथ। यहोवा आला बिदू, मेरा चौपान साथ साथ। जो भी मांगेंगे वही मिल जाएगा, जो भी ढूंढोगे वही पाएंगे। जो भी मांगेंगे वही मिल जाएगा, जो भी ढूंढोगे वही पाएंगे। खटखटाओ तो मिल जाएगा। गाए यहोवा यहोवा यहोवा
झंडा कौम का, ए पाक यहोवा शाफा, तू शाफी कौम का, ए पाक यहोवा निस्सी, तू झंडा कौम का, ए पाक यहोवा शाफा, तू शाफी कौम का। तेरे पीछे चले और शक ना करे, की रखे ईमान ए मसीह मेरे पास। तेरे पीछे चले और शक ना करे, की रखे ईमान और मसीह मेरे पास। जो भी चाहे वो हो जाएगा। यहोवा, 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 हाय। यहोवा, 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 यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सम हुआ। यहोवा, 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 यहोवा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बोलो प्रभु यीशु मसीह की, बोलो प्रभु यीशु मसीह की। आमीन, हालेलुया। वो यहोवा परमेश्वर खुदावंत है, जो आदि है, जो अंत है, जो अल्फा है, जो ओमेगा है। हाँ प्रियो, वो खुदावन ने खुद अपने नाम को प्रकट किया। जैसे हम उत्पत्ति के, हम निर्गमन के पुस्तक में देखते हैं कि जब परमेश्वर ने मूसा को चुना, मूसा को बुलाया, और परमेश्वर ने मूसा से कहा, जा इस्राएल में जा, जा मिस्र में जा और इस्राएलियों को छुड़ा के लेके आ, मेरे लोगों को छुड़ा के लेके आ। तो मूसा क्या कहता है? मूसा क्या कहता है? मूसा क्या कहता है? क्या कहता है? परमेश्वर को क्या कहता है? क्या कहता है? क्या कहता? मैं कौन हूं तो मैं जाऊं, और जब मैं जाऊंगा तो मैं क्या कहूंगा कि किसने मुझे भेजा है, उसका नाम क्या है? परमेश्वर कहता है, मैं जो सो हूं सो हूं, मैं हूं। और तब परमेश्वर ने मूसा को अपना नाम प्रकट किया और कहा, जा उनसे कहना, मैं यहोवा हूं, तुम्हारे बाप दादों का परमेश्वर हूं, अब्राहम इसहाक याकूब का परमेश्वर हूं। आप प्रियो, हम उसी खुदावन की स्तुति और आराधना करते हैं, और वही परमेश्वर हमारा खुदावंत है, जो जिंदा है, जो अनादि है, जो यहोवा है। वही यहोवा निसी, वही यहोवा ईरे, वही यहोवा शालोम, वही यहोवा सतकीनु है, वही शम्मा है, वही आला है, वही एडोनाय है। आमीन, हालेलुया। आइए हम और एक गीत गाएंगे और स्तुति को बढ़ाएंगे, और गीत गाएंगे हे जावेदा यीशु मसीहा। एक नया गीत है, हम मिलकर उसकी स्तुति करेंगे, गाने की कोशिश करेंगे। कोशिश करेंगे। गीत के बोल ऐसे है, हे जावेदा यीशु मसीहा, 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 हे जावेदा यीशु मसीहा। गाए मिलकर, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, तू
बादशाह है, इस दिल का तू बादशाह है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, मिलकर जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम मिलकर गाएंगे। यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु, फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, हालेलुया, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, हालेलुया, जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। हालेलुया। आइए जोरदार ताली बजाए खुदावन के लिए। आमीन, हालेलुया, हालेलुया। हाँ प्रियो, आज हमने एक नया गाना सीखा है, हे जावेदा यीशु मसीहा। आमीन, हालेलुया। किसी को पता है हे जावेदा का मीनिंग क्या है, अर्थ क्या है? एक उर्दू शब्द है और हे जावेदा का मीनिंग है एवरलास्टिंग, इंटरनल, एवरलास्टिंग, कभी खत्म न होने वाला, वो यीशु मसीहा है। आमीन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आइए प्रियो, वो खुदावंत है जो कभी खत्म नहीं होने वाला है। युगानुयुग एक सा परमेश्वर है, जो था, जो है और जो आने वाला है। हम उसकी स्तुति कर रहे हैं, तो क्यों ना हम Happy to see you all in the house of God. आणि सर्वांना पाहून त्यांना आणि आपण सर्वांना आनंदित होत आहे. Last week I was not here in Aurangabad. आणि बाळासाहेब मागच्या आठवड्यात औरंगाबाद या ठिकाणी नव्हते I was out. आणि ते बाहेर ठिकाणी होते. I thank God there was a servant of God who delivered the message last week. आणि मागच्या आठवड्यामध्ये जे देवाचे सेवक आहेत त्यांनी देवाचा संदेश या ठिकाणी दिला Suddenly he came and preached the word of God. आणि ते अचानकरित्या या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देवाच्या वचनाची सेवा केली. He is the brother-in-law of Brother Suraj. आणि ब्रदर सूरज यांचे ते जवाई काय म्हणतात, मेवणे आहेत, भाऊजी आहेत, भाऊजी आहेत. So tell our greetings and we want to thank him that he came and shared the word of God. आणि आमचे त्यांना धन्यवाद तुम्ही पोचवा, कारण की त्यांनी देवाच्या वचनाची सेवा या I ठिकाणी. believe that it was a blessed time last week. आणि मला असा विश्वास आहे की मागच्या आठवड्यामध्ये तुमच्याकरता हा आशीर्वादाचा How आठवडा many झाला असेल. blessed by the word of God? आणि परमेश्वराच्या वचनाने किती जण आशीर्वादित झालेत. Amen. Hallelujah. हालेलुया. So along with him, Brother Suraj, father-in-law, was also there last week. आणि मागच्या आठवड्यामध्ये ब्रदर सूरज यांचे जे सासरे आहेत ते सुद्धा या ठिकाणी होते. And we were not knowing that he was there. आणि आम्हाला माहित नव्हतं की ते या ठिकाणी आहेत म्हणून. And today also he is there in our midst. आणि आज सकाळी सुद्धा ते आपल्या या ठिकाणी आहेत. Pastor Zakaria will welcome him. आणि पास्टर जकिरा यांचं आम्ही स्वागत करतो. Please stand. आपले कृपया आपण उभं राहावं. Welcome the man of God. आपण देवाच्या सेवकाचं टाळ वाजून स्वागत करूया. He is working in Nagpur. आणि ते नागपूर या ठिकाणी देवाची सेवा करतात. God is using him in the mighty way. आणि परमेश्वर त्यांचा अधिक प्रभावीरीतीने उपयोग Really, करत we आहे. are blessed by your son-in-law and your daughter. आणि जे तुमचे जावई आहेत आणि तुमची मुलगी आहे याद्वारे आमची सर्व मंडळी आशीर्वादित झाली आहे. While singing him, you must be very much happy that how my
God is using my son-in-law in the house of the Lord. आणि आमचे जिजाबाई आहेत त्यांचे जिजाबाई त्यांना देवाची सेवा करताना या ठिकाणी पाहून त्यांना निश्चितच आनंद वाटत असेल. Amen. आमेन. थँक्यू. So this morning as we are sitting in the house of the Lord, आणि जसं या सकाळच्या समयी आपण परमेश्वरच्या उपस्थितीत बसलो आहोत. last week I was not feeling well. आणि मागच्या आठवड्यात बाळासाहेबांना बरं नव्हतं. Whole week I was struggling with my weakness. आणि त्यांना जे अशक्तपणा आहे हा जाणवत होता पूर्ण आठवडाभर. And thank God for your prayer. You are praying for me every day. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही प्रार्थना करता त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. Keep praying for me. आणि बाळासाहेबांकरता तुम्ही प्रार्थना करीत राहा. Many requests comes on the WhatsApp group. आणि बरेचसे विनंत्या प्रार्थना विनंत्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतात. There are people who are in struggle. आणि जे झगडत आहेत त्यांच्या जीवनामध्ये We are praying for them. आणि त्यांच्याकरता सुद्धा आपण प्रार्थना करतो. Hope God will listen our prayer. आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार आहे. As we are sitting in the house of the Lord, आणि जसं आपण परमेश्वराच्या घरामध्ये बसलेलो today आहोत. my subject is that we must be planted in the house of the Lord. आणि जो माझा विषय आहे तो म्हणजे की आपण देवाच्या घरामध्ये रोवलेले आहोत का. We are a blessed people. आपण आशीर्वादित लोक आहोत. God have chosen us परमेश्वराने आपली निवड केली आहे to be in the house of the Lord. परमेश्वराच्या घरामध्ये राहण्याकरता. We are planted in the house of the Lord. आणि परमेश्वराच्या घरामध्ये आपल्याला रोवलेलं आहे. If we are planted in the house of the Lord, जर आपण परमेश्वराच्या घरामध्ये रोवलेलं आहोत we must flourish in the house of the Lord. आणि मग त्याच्या घरामध्ये आपल्याला अधिक फुलवायचं आहे. If we are not flourishing ourselves, आणि जर आपण आपल्याला अधिक फुलवलं नाही there is something problem in our life. तर मग आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडचण आहेत. For that we have chosen the word of God, Psalm 92. आणि म्हणून आपण जे शास्त्र भाग निवडलेला आहे तो म्हणजे स्तोत्रसंहिता याचा 92वा अध्याय. And in this chapter we see आणि संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघत आहोत the psalmist is praising God for his goodness. आणि देवाच्या चांगुलपणाबद्दल स्तोत्र करता त्याची स्तुती करत आहे. And he is saying in 5th word, आणि 5 वचनामध्ये म्हणतो sorry, 4th word, आणि 4थ्या वचनामध्ये तो म्हणत आहे for you make me glad by your deeds, Lord. आणि कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. By your deeds I am glad. तुझ्या कृतीमुळे मी हर्षित झालेलो आहे. See, because of God's deed we are glad in the house of the Lord. आणि म्हणून या कृतीमुळे परमेश्वराच्या कृतीमुळे आपण सुद्धा त्याच्या घरामध्ये हर्षित आहोत. Whole we struggle in our life. आणि संपूर्ण आठवडाभर आपल्या जीवनामध्ये आपण संघर्ष करीत राहिलो. There is one day God have given us that we come in the house of the Lord and we praise God for the week. आणि आठवड्यातून एक दिवस परमेश्वराने आपल्याला असं दिलं आहे की आपण त्याच्या घरामध्ये यावं आणि त्याची स्तुती करावी. It is his good deed that God have done us. We are alive in this land. आणि या भूमीवर परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलं कारण की ही त्याची इच्छा आहे. And so the psalmist say, I sing for joy at what your hands have done. आणि तुझ्या हाताच्या कृत्याचा मी जय जयकार करीतो. What his hand have done for us, he have healed us. आणि त्याच्या कृत्याने काय झालेलं आहे की आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. He have protected us. आणि त्याने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. He was our provider. तो आपला पुरवठादार झालेला And आहे. because of that the psalmist is praising God about his goodness. आणि म्हणून स्तोत्र करता त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करीत आहे. While I was reading this chapter, आणि ज्या वेळेस आपण हा अध्याय वाचतो suddenly my eyes went to 7th word. आणि मग अचानकरित्या माझं जे लक्ष आहे ते 7व्या वचनाकडे जातं. It says that though the wicked spring up like grass आणि दुर्जन गवताप्रमाणे उगवले and all evil doers flourish, आणि सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले they will destroy it forever. म्हणजे त्याचा कायमचा विध्वंस ठरला. Now while I was reading this chapter, आणि ज्या वेळेस मी हे अध्याय वाचतो in this chapter there flourish word is come 4 times. आणि जे फुलवण्याकरता जे वचन आहे हे 4दा या अध्यायामध्ये आलेलं आहे. It is said about 2 person. आणि हे 2 लोकांसंबंधित त्यांनी बोललेलं One आहे. is a wicked person आणि जे दुष्ट लोक आहेत त्या बाबतीत and one is a righteous person. आणि जे नीतिमान आहे त्या लोकांबद्दल. And now we have read the 7th word. आणि ज्या वेळेस आपण हे 7वं वचन The वाचतो wicked person spring like a grass. आणि आपल्याला माहिती आहे की दुर्जन गवताप्रमाणे उगवतात. Now we praise God for wonderful rain God is giving us. आणि आपण आज देवाची स्तुती करत आहोत की त्याने सुंदरसा पाऊस या ठिकाणी दिलेला आहे. And wherever we go we see greenery. आणि जेथे कुठे आपण जातो त्या ठिकाणी आता आपण हिरवळ पाहतो. We see very nice to see by our eyes. आणि ज्यावेळेस आपण आपल्या दृष्टीने त्याला पाहतो आपल्याला खूप सुंदर ते वाटतं. What a wonderful it is. आणि किती सुंदर ते देवाने बनवलेलं आहे. It is a pleasant. आणि किती आनंददायी आणि संतोषणारे ते आहे. And we see the environment how good it is. आणि संपूर्ण निसर्ग पाहताना आपल्याला फार आनंद But the होतो. word of God says परंतु देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे wicked are like grass. आणि ते जे दुर्जन आहे ते गवताप्रमाणे आहेत Is dry. आणि ते उगवतात
सुकून जातात. Same like that. आणि अशाच प्रकारे Evil, wicked person also. आणि जे दुष्कर्मी आहेत ते सुद्धा It flourish, ते उत्कर्ष पावतील, but destroy forever. परंतु कायमचा त्यांचा उद्ध्वस्त करण्यात येईल. Second person we see, आणि जे दुसरा व्यक्ती आहे आपण बघतो that is righteous person. तो नीतिमान व्यक्ती आहे. What it says, आणि परमेश्वराचं वचन काय म्हणत the आहे? righteous will flourish like a palm tree. They will grow like a cedar of Lebanon. 12 word. आणि 12 वचनामध्ये असं लिहिलं आहे की नीतिमान खजुरासारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसुरू सारखा वाढेल. Here we see that the wicked person will also grow. आणि या ठिकाणी आपण बघतो की जे दुष्ट लोक आहेत ते सुद्धा वाढतील, Wicked person will also flourish, आणि त्यांची सुद्धा समृद्धी होईल. and righteous person will also flourish. आणि जे नीतिमान आहेत त्यांची सुद्धा समृद्धी होईल. But the word of God says, परंतु देवाचं वचन म्हणत आहे righteous person will live forever. आणि जो नीतिमान आहे तो सदा सर्व काळ जगेल. The word of God says, आणि म्हणून देवाचं वचन म्हणत आहे the righteous will flourish like a palm tree. They will grow like a cedar of Lebanon, planted in the house of the Lord. They will flourish in the courts of our God. They will still bear fruit in old age. They will stay fresh and green. आणि नीतिमान खजूरसारखे समृद्ध होतील, तो लबानोनावरील गंधसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोविलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. It means righteous person will live forever as a blessed man. आणि याचा अर्थ असा की जे नीतिमान लोक आहेत ते सदा सर्व काळ राहतील. Now as we are sitting in the house of the Lord, आणि ज्या वेळेस आपण या परमेश्वराच्या घरामध्ये by बसलेलो असताना faith we are righteous. By faith we are righteous. आपल्या विश्वासपणामुळे आपण नीतिमान ठरलेलो आहोत. By believing on Jesus Christ, आणि येशूवरच्या विश्वासामुळे we are righteous people. आपण नीतिमान ठरलेलो And आहोत. let me tell you, though we go through many trials and many temptations and many problems, आणि जरी सुद्धा आपण अधिक मोहातून किंवा संकटातून जात असलो but still God will bless us. तरी सुद्धा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार The आहे. word of God says we will live forever. आणि परमेश्वराचे वचन म्हणत आहे की आपण सदा सर्व काळ जगू, They will bear fruit till their old age. आणि वृद्धपणातही ते फळ देत So राहतील. today morning as we are sitting in the house of God, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये असे बसलेलं though असताना, you may be facing some problems in your life, जरी आपण आपल्या जीवनामध्ये काही समस्यांना तोंड देत असू, sickness, आजारपणाला तोंड देत असू, financial disturbance, आर्थिक दृष्ट्या आपण समस्यांना तोंड देत problems in असू, your family, problems in your family, कुटुंबामध्ये काही कलह असतील किंवा समस्या do असतील, not worry about that. त्याबद्दल तुम्ही चिंता करू Because the नका. word of God says, कारण की परमेश्वराचं वचन म्हणत the आहे, people who are planted in the house of the Lord, आणि जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत they will be like a palm tree. आणि ते खजुरासारखे समृद्ध होतील. Now about the palm tree, आणि हे खजुराच्या झाडाविषयी काय आहे? when we read the word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो several times it is written about palm tree. आणि या खजुराच्या झाडाबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. Now let me tell you first, they are like an palm tree which flourish. आणि जे हे खजुराचे झाड आहे हे समृद्ध पावलेल्याचं एक उदाहरण आहे. Flourish means to be strong and healthy, to develop in successful way. आणि समृद्ध होण्याचा असा अर्थ आहे की To be strong and healthy, to develop in a way, successful way. आणि यशस्वी जगण्याच्या मार्गामध्ये आपण अधिक सामर्थ्यवान बनून जगलं पाहिजे. It means when we are in the house of the Lord, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या घरात आहोत, God will bless us. आपल्याला परमेश्वराने आशीर्वादित केले आहे. In every way we will be successful. आणि प्रत्येक ठिकाणी आपण विजयवंत किंवा यशस्वी असे होऊ. So the palm tree is symbolized for the righteous person. आणि म्हणून ह्या खजुराच्या झाडाचं उदाहरण हे एका नीतिमानाच्या व्यक्तीच्या उदाहरणासारखं आहे. And so palm tree is a tall tree. आणि आपण बघतो की खजुराचं झाड आहे असं एक उंच असं झाड आपण Tall बघतो. and straight tree. आणि एक सरळ आणि उंच झाड आपण ते पाहतो. Whenever they face the storms, आणि ज्या वेळेस जे वादळ येतात त्यावेळेस त्याला तो समोर जातो, they never break. ते कधीच तुटत नाही. They bow down but they never break. ते असे वागतात परंतु ते कधीच तुटत नाहीत. In the same way, आणि त्याच प्रकारे if we are the righteous people, जर आपण नीतिमान लोक आहोत, when whatever storm will come in our life, आणि जे कोणते वादळ आपल्या जीवनामध्ये येत राहतील, whatever problem will arise in our life, आणि कोणतीही समस्या आपल्या जीवनामध्ये येत we राहतील, will not be break. आपण तुटणार नाही. We will not be break out. आपण कधीच तुटून पडणार नाही. We will be like a righteous person. आपण एका नीतिमानाप्रमाणे We स्तब्ध उभं will राहू. like a palm tree. आपण त्या खजुरीच्या
झाडाप्रमाणे It सरळ will राहू. bend in the storms, आपण वादळामध्ये फक्त वाकू, but they will not break. आपण परंतु तुटणार नाही. They are stronger in the storm. आपण अधिक सामर्थ्यवान बनवू त्या सामर्थ्या परमेश्वरामध्ये. The palm tree faced the environment. आणि Palm tree faced the environment. आणि ह्या खजुरीच्या झाडाच्या आजूबाजूला एक आपण चांगलं असं वातावरण बघतो. And they support, they are flexible and they flourish themselves. आणि मग या वातावरणामध्ये असताना हे त्याला एक प्रतिकूल वातावरण तयार होतं जेणेकरून ते अधिक त्या ठिकाणी फुलायला त्याला मदत होईल. Then second example, the psalmist saying they are like a Kedar of Lebanon. आणि मग ते लबानोनावरील गंधसरू सारखा होईल. Kedar of Lebanon. आणि लबानोनावरील गंधसरू सारखा. The word says Kedar is a wood. आणि आपण बघतो की लबानोन हे एक लाकूड आहे. In the Lebanon mountain there were the Kedar trees. आणि लेबनन या पर्वतावर आपण ह्या झाडांना पाहतो. And the wood of the Kedar was used for the temple. आणि मग ह्या लाकडांचा उपयोग मंदिर बांधण्याकरता करतो. These two examples Psalm is giving that these people are like righteous person. आणि मग स्तोत्रकर्ता या ठिकाणी या लबानोनाच्या झाडाचा उदाहरण या नीतिमान लोकांकरता देत So आहे. today morning we are righteous in the house of the आणि Lord. म्हणून आजच्या सकाळच्या समय आपण त्याच्या घरामध्ये नीतिमान लोक And आहोत. if we are righteous in the house of the आणि Lord, जर त्याच्या घरामध्ये आपण नीतिमान आहोत church we need to flourish ourselves. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःची समृद्धी करणं For आवश्यक many आहे. years we come to church, आपण मंडळीमध्ये बऱ्याच but वर्षापासून we येतो face many problems. पण तरी सुद्धा आपण समस्यांना समोर जातो. Whenever we meet one another, आपण ज्यावेळेस एकमेकांना भेटतो our face are very sad. आणि आपले जे चेहरे आहेत आपले फार चिंताक्रांत असतात. But if we read the word of God, ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन it वाचतो says they are flourish in the house of the Lord. परंतु परमेश्वर वचन म्हणते की ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये आहोत त्यावेळेस आपण समृद्ध असे Though असतो. there are problems, there will be joy in the house, on our faces. आणि जरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड देत असू तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर तो आनंद असायला हवा. We need to flourish in the house of the Lord. आपण त्याच्या घरामध्ये असताना समृद्ध असे असायला पाहिजे. So today morning we must understand we must be planted in the house of the Lord. आणि म्हणून आपण हे समजायला पाहिजे की आपण त्याच्या घरामध्ये त्याच्या भवनामध्ये रोवलेले आहोत. If we are planted in the house of the जर Lord, आपण त्याच्या घरामध्ये रोवलेले आहोत God will flourish us. तो आपली समृद्धी करणार आहे. God will bless us. तो आपल्याला आशीर्वादित करणार आहे. If you see the life of Samuel, आपण शमूएलाचं उदाहरण किंवा त्याच्या जीवनाबद्दल बघतो. he was planted in the house of the Lord. तो त्या देवाच्या मंदिरामध्ये होता. While he was planted in the house of the Lord, ज्या वेळेस त्याची देवाच्या मंदिरामध्ये रोवण झाली होती the word of God says about him. आणि परमेश्वराचं वचन त्याच्याबद्दल असं If we सांगतं. read 1 Samuel chapter 3 and verse 19 to 21, पहिले शमूएल याचा 3रा अध्याय 19 ते 21 वचनापर्यंत we'll read that word. आपण ते वचन वाचूया. 1 Samuel chapter 3 and verse 19 to 21. Here the word of God says about Samuel. आणि देवाचं वचन शमूएलाबद्दल सांगत आहे या The ठिकाणी. Lord was with Samuel, आणि परमेश्वर त्याच्या समागमे असे a little boy एक लहान मुलगा who was planted in the house of the Lord. देवाच्या घरामध्ये त्याची रोवण झाली होती. And the word of God says, आणि मग परमेश्वराचं वचन म्हणत the आहे Lord was with Samuel, आणि परमेश्वर त्याच्यासोबत होता and as he grew up, आणि जो तसा वाढत होता and he let none of Samuel's word fall to the ground. आणि शमूएल वाढत गेला परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ The दिले word नाही. says none of Samuel's word will fall to the ground. आणि त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. How blessed Samuel was. किती आशीर्वादित हा शमूएल होता. Whatever he used to tell people, आणि ते जो काही तो लोकांना सांगत असे it was fulfilled. ते सर्व पूर्ण होत असे. It means he was connected with his father. याचा अर्थ असा की तो जो स्वर्गीय पिता आहे त्याच्यासोबत त्याचे नातेसंबंध He चांगले was होते. connected with God. तो देवासोबत त्यांचे संबंध होते. Whatever he used to speak, जे काही तो बोलत असे it was fulfilled. ते सर्व पूर्ण होत असे. And the word of God says, आणि मग परमेश्वराचं वचन सांगत as आहे he grew up, आणि तो जसा वाढत गेला and he let none of Samuel's word fall to the ground. आणि त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. And what happened? आणि काय झालं And all Israel from Dan to Beersheba आणि दानापासून तर बेरशेबेपर्यंत राहणारा सर्व इस्रायल recognized that Samuel was attested as a prophet of the Lord. आणि लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. All people came to know आणि सर्व लोकांना कळून आलं that Samuel is a prophet. आणि शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा आहे. Samuel is a blessed man. आणि हा शमूएल एक आशीर्वादित माणूस आहे. Whatever he tells, सॉरी
whatever he tells, आणि जे काही तो सांगत असे it fulfills. आणि ते सर्व काही पूर्ण होत असे. A small boy was planted in the house of the Lord. हा लहान एक मुलगा देवाच्या घरामध्ये त्याचं रोवण झालं होतं. Whatever he used to tell, जे काही तो सांगत असे it was fulfilled. ते सर्व काही पूर्ण होत असे. Today morning, आजच्या सकाळचा समय as we are planted in the house of the Lord, जसं आपण त्याच्या घरामध्ये रोवलेलो आहोत same experience should come in our life also. तसाच अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. Whatever we will tell, it should be fulfilled. जे काही आपण बोलू किंवा म्हणू ते पूर्ण व्हायला पाहिजे. It happens in our life. काय असं आपल्या जीवनामध्ये घडतं? It happens in our life. काय हे असं आपल्या जीवनामध्ये घडत Why आहे did का? not happen in our life? का आपल्या जीवनामध्ये असं घडत नाही? Because we are not planted rightly in the house of the Lord. आणि आपण हे असं घडत नाही कारण की आपण देवाच्या घरामध्ये योग्य रीतीने रोवलेले नाहीत. The word of God says people recognize that he is the prophet. आणि सर्व लोकांना कळून आलं की शमूएल हा एक परमेश्वरचा संदेष्टा Now, आहे. if we see the life of Samuel, आणि ज्या वेळेस आपण शमूएलचं जीवन बघतो you all know the story of Samuel. आणि सर्वांना माहिती आहे या शमूएलची बद्दल. His father's name was Elkanah. आणि त्याच्या वडिलांचं जे नाव होतं ते एल्काना होतं. His mother's name was Hannah. आणि त्याच्या आईचं नाव हन्ना होतं. They were not having child. आणि त्यांना मुलबाळ नव्हतं. She was childless. आणि हन्ना ही मुलबाळ विरत होती. And she went and prayed unto God. आणि ज्या वेळेस ती परमेश्वराकडे गेली आणि प्रार्थना God केली listened her prayer. तिची प्रार्थना परमेश्वराने And she ऐकली. told, when you will give me child, I will give that child into the house of the Lord. आणि परमेश्वराला तिने एक वचन दिलं की ज्या वेळेस तू मला मूल देशील त्यावेळेस मी ते तुला तुझ्या सेवेकाराकरता God देईल. gave her child. आणि परमेश्वराने तिला मूल दिलं. God gave her Samuel. आणि शमूएल तिला दिला. And she planted that Samuel in the house of the Lord. आणि मग तो मुलगा तिने परमेश्वराच्या घरामध्ये रोवला. And now in this word we see, आणि या वचनामध्ये आपण बघतो as he was planted in the house of the Lord, ज्या वेळेस तो परमेश्वराच्या घरामध्ये होता an ordinary person, एक सामान्य व्यक्ती, an ordinary boy, एक सामान्य मुलगा. nobody was knowing about Samuel anything. आणि शमूएल बद्दल कोणाला काही जास्त माहित नव्हतं. Israel nation was a big nation. इस्रायल हे राष्ट्र एक मोठं राष्ट्र And he होतं. was living in the temple. आणि तो एका देवाच्या मंदिरामध्ये राहत होता. Nobody knew him. आणि कोणाला त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. Suddenly all people came to know that he is a prophet. आणि अचानकरीत्याने लवकर लोकांना कळून आलं की हा परमेश्वराचा संदेश आहे Suddenly म्हणून. people recognized that he is a prophet. आणि लोकांना कळून आलं की हा परमेश्वराचा संदेश आहे. Suddenly people used to talk that whatever he says it fulfills. आणि लोकांना असं कळून आलं की जे काही तो सांगत आहे आणि त्यांना कळून आलं की जे काही तो म्हणतो ते सर्व काही पूर्ण होतं. Suddenly people know that he is the man of God. आणि लोकांना कळून आलं की हा देवाचा मनुष्य आहे. It means he become famous. आणि अशा रीतीने तो प्रसिद्ध झाला. We like to become famous. आणि आपल्याला सुद्धा अशा रीतीचं फेमस व्हायला आवडतं. If you are in your colony, जर आपण आपल्या कॉलनीमध्ये राहत असू and if somebody is sick in your colony, आणि जर कोणी तुमच्या कॉलनीमध्ये आजारी आहे and you went and pray for him, you went and pray for him, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी गेला आणि त्यांच्याकरता प्रार्थना केली and that person healed, आणि जर तो बरा झाला, what that person will tell? तो व्यक्ती तुमच्याबद्दल काय म्हणेल? He will tell to his neighbor, आणि तो त्याच्या शेजाऱ्याला सांगेल, अरे that person came to my house and just pray for me and I got healed. आणि तो व्यक्ती तो माझ्याकडे आला, त्यांनी माझ्याकरता प्रार्थना केली आणि मग मी बरा झालो. Then the neighbor person have some problem. आणि ज्यावेळेस त्या शेजाऱ्याच्या घरी काही समस्या झाली, Suddenly remember that the person who prayed for this boy's this family's problem. आणि मग त्याला आठवलं की नाही या घरी सुद्धा या व्यक्तीने प्रार्थना केली होती म्हणून. Will call to him, आणि मग तो त्यांना बोलावेल pray for him. आणि मग तो त्याच्याकरता प्रार्थना Suddenly करेल. whole family will come to know that this man is a man of God. आणि संपूर्ण मग कुटुंबाला कळून येईल की हा देवाचा व्यक्ती आहे म्हणून. Whatever he prays, God listen. आणि जे काही तो प्रार्थना करेल परमेश्वर त्याची ऐकेल. Whole colony will come to know that this person belongs to God. आणि संपूर्ण कॉलेजला मग कळून चुकेल की हा जो व्यक्ती आहे हा देवाचा व्यक्ती In आहे. the same way, अशाच रीतीने Samuel was planted in the house of the Lord. शमूएलला सुद्धा परमेश्वराच्या घरामध्ये ठेवण्यात आलं He होतं. was connected with the Lord. तो परमेश्वराची नातेसंबंध त्याचे होते. Suddenly people recognized that he is the man of God. आणि लोकांना असं कळून आलं की हा एक संदेश आहे परमेश्वराकडून Suddenly आलेला. people were attracted him. आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ He लागले. became famous. तो अगदी प्रसिद्ध असा झाला. Why? Because he was planted in the house of the Lord. का? परमेश्वराच्या घरामध्ये त्याची रोवण झाली होती. How he become flourish? तो कशा रीतीने समृद्ध झाला How he become famous? आणि तो कशा रीतीने प्रसिद्ध झाला. 3 things I want to share. 3 ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो. First thing, जी पहिली गोष्ट आहे, while Samuel was planted in the house of the Lord, ज्या वेळेस परमेश्वराच्या घरामध्ये शमूएलला ठेवण्यात आलं the situation of Israel was not good. आणि इस्रायलची जी परिस्थिती होती ती काही फारशी चांगली The नव्हती. spiritual standard
gone low. आणि जे धार्मिकता त्यांच्या लोकांमध्ये होती त्याची सुद्धा स्थिती चांगली The word नव्हती. of God says God was not speaking with them. आणि मग परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर त्यांच्याशी बोलत नव्हता. The word of the Lord was coming rare to people of God. And so, in that situation, he grew up. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची वाढ होत होती. If we see, the environment was not good. आणि ज्या वेळेस आपण बघतो की सर्व परिस्थिती चांगली नाही While त्यावेळेस Samuel was planted in the house of the ज्या Lord, वेळेस त्याला त्या परमेश्वराच्या घरामध्ये ठेवण्यात आलं the होतं nation was not right with God. आणि जे राष्ट्र होतं ते देवाच्या संबंधाने काही चांगलं नव्हतं. The word of God says, आणि मग परमेश्वराचं वचन म्हणत आहे if we read 1 Samuel chapter 2 and verse 12, here the word of God says, या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणत आहे the son of Eli was not good with God. आणि जो एलीचे पुत्र होते ते परमेश्वरासोबत चांगले नव्हते. It says that they were not knowing God. आणि परमेश्वराला त्यांना परमेश्वराला ओळख नव्हती They were on position. आणि ते त्या अशा हुद्द्यावर होते They were priests. आणि तो याजक होता. But still, the word of God says, परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणतं, Eli's son was not knowing God. आणि एलीचे जे पुत्र होते ते परमेश्वराला त्याची ओळख नव्हती. And in that situation, अशा परिस्थितीमध्ये Samuel is living. आणि शमूएल त्या ठिकाणी राहत होता. It means Eli was not having a good relationship with God. आणि याचा असा अर्थ होतो की एलीचे सुद्धा परमेश्वरासोबत चांगले संबंध नव्हते. His son was not having good relationship with God. त्यांचे जे पुत्र होते एलीचे त्यांचे सुद्धा परमेश्वरासोबत चांगले The संबंध word of नव्हते. God says they were disturbing people who were coming to the house of the Lord. आणि ज्या वेळेस लोक परमेश्वराच्या घरात येत होते ते त्यांना डिस्टर्ब करत होते, They were troubling themselves. त्यांना ते त्रास देत And होते. because of that, people stopped coming to the house of the Lord. आणि मग अशा कारणामुळं लोकांनी परमेश्वराच्या घराकडे येणं थांबवलं होतं. And 17 verse says, आणि मग 17 वचन म्हणत आहे this sin of the young man was very great in the Lord's sight. आणि त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार मोठे होते. For they were treating the Lord's offering with contempt. आणि कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणास वीट Now आला. these people were sinning against God. आणि अशा रीतीने हे लोक परमेश्वराविरुद्ध पाप करीत होते. It means to grow in spiritual level. It was not good condition for Samuel. आणि आत्मिकरित्या वाढण्याकरता जी काही चांगली परिस्थिती पाहिजे होती ती शमूएला करता त्या ठिकाणी He नव्हती. must be looking to his leaders. आणि आपण ज्या वेळेस तो त्यावेळेस जे काही नेतृत्व करणारे होते लोक त्याकडे तो बघत असे And seeing how they are living their life. आणि त्यांचं जे जीवन आहे त्याकडे बघताना ते विचार करत असे की कसं रीतीने ते जगत आहेत. He was a small boy. तो अगदी लहान असा मुलगा But होता. let me tell you, परंतु मला सांगू द्या, the environment was not affected on Samuel's life. परंतु ह्या संपूर्ण वातावरणाचा परिणाम शमूएलवर काहीच झाला नाही. What the word of God says, आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी काय 18 म्हणतात, verse says, but Samuel was ministering before the Lord. आणि मग शमूएल परमेश्वराची सेवा करीत होता. In that situation also he was ministering to the Lord. अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तो परमेश्वराची सेवा त्या ठिकाणी करत होता. Environment was not affected on Samuel's या life. परिस्थितीचा कुठलाही प्रभाव त्यावर झाला नाही. Most of the time we come to the church. आणि ज्या वेळेस आपण मंडळीमध्ये येतो, Most of the time we live in this world. आपण या जगामध्ये जगत असताना And we do not grow because of our environment. आणि आपली त्या ठिकाणी चांगली समृद्धी किंवा वाढ होत नाही कारण की ही आजूबाजूची परिस्थिती तशी असते म्हणून. In spiritual way and in worldly way. आणि आध्यात्मिकरित्या आणि जैगिकरित्या सुद्धा. Why? Because the environment of the world affect on our life. कारण की ह्या जगाचं जे वातावरण आहे त्याचा प्रभाव आपल्यावर होतो. We stop praying. आपण मग प्रार्थना करणं We थांबवतो, stop reading the word of God. देवाचं वचन वाचणं But थांबवतो. let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, whatever environment may be around us, आणि कोणती परिस्थिती किंवा वातावरण आपल्या अवतीभोवती असू our द्या, spiritual life must grow. आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे ते वाढतं असलं That पाहिजे. should be not affected on our spiritual life. आणि या बाकीच्या गोष्टींचा कुठलेही आपल्या आध्यात्मिक जीवनावर परिणाम होता कामा नये. Most of the people they leave church. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की लोकांनी मंडळीला जाणं सुद्धा सोडलेलं आहे. Why? Because they say pastor is not good. आणि का? कारण की ते म्हणतात की जे पाळक आहेत ते चांगले नाहीत, The church member is not good. जे मंडळीचे सदस्य आहेत ते सुद्धा चांगले नाहीत. Whatever environment may be. कुठलंही वातावरण त्या ठिकाणी असू द्या, Be planted in the house of the Lord. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये तुमची रोवण होऊ द्या Grow yourself आणि तुमच्या स्वतःची तुम्ही वाढ in करा a spiritual way. आध्यात्मिकरित्या. Let not environment
effect on your life. आणि कुठलेही वातावरण तुमच्यावर हवे किंवा त्याचा प्रभाव होऊ देऊ नका. Why Samuel was so famous? का त्या ठिकाणी शमूएल प्रसिद्ध झाला? Why Samuel was flourished in the house of the Lord? देवाच्या घरामध्ये त्याची समृद्धी का झाली? Why people recognize that he is the man of God? का लोकांनी त्याला ओळखलं की हा देवाचा संदेश आहे Why म्हणून? he was planted in the house of the Lord? ज्या वेळेस परमेश्वराच्या घरामध्ये त्याची रोवण झाली Environment was not good, आणि त्यावेळेस ते वातावरण चांगलं but नव्हतं, still he ministered the Lord. तरी सुद्धा त्याने परमेश्वराची सेवा करणं And सोडलं because of नाही. that, आणि त्या कारणामुळं he was flourished in the house of the Lord. त्या कारणामुळं त्याची देवाच्या घरामध्ये समृद्धी झाली. Not anything affect on your spiritual life. तुमच्या आध्यात्मिक जीवनावर कुठलीही गोष्ट प्रभाव पडू नये. Second thing, आणि जी दुसरी गोष्ट why आहे he was flourished? तो त्याची का समृद्धी झाली? He did not stop serving God. त्याने परमेश्वराची सेवा करणं थांबविलं नाही. He did not stop. त्याने कधीच थांबविलं नाही. Let me tell you, म्हणून तुम्हाला सांगू द्या, his mother used to come every year. आणि प्रत्येक वर्षी त्याची जी आई आहे ती त्या ठिकाणी येत असे. She used to bring her clothes. आणि मग ते जे कपडे आहेत ते आणत असे. I think she must coming on his birthday. आणि मला असं वाटतं की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती येत असे. And he must be telling. आणि मग ती त्याला He असं must be म्हणत telling to her, आणि तो शमूएल तिला म्हणत असेल, I want to not live here. आणि मला इथे राहायचं नाही, I want to not live here. आणि मला इथे राहायचं नाही, I will be good in my house only. आणि मी माझ्या घरातच चांगला होतो. You are so righteous. तू तर फार नीतिमान आहेस. My father is righteous. माझे जे वडील आहेत ते But सुद्धा the नीतिमान आहेत. environment is not. वातावरण या ठिकाणी आहे I ते want काही to चांगलं not नाही. live here. मला काही आता इथे राहायचं नाही, I want to come to my house. मला माझ्या घरी यायचं आहे. But his mother must told her, आणि मला असं वाटतं की तिची जी आई आहे ते म्हणत असेल, don't come along with me. माझ्यासोबत तू येऊ नकोस. You are planted in the house of the तू Lord. देवाच्या भवनमध्ये तुझी रोवणी केली आहे Whatever situation must be there, आणि कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी राहू दे, be there and serve there. आणि तू त्या ठिकाणी राहा आणि परमेश्वराची सेवा कर. Be there and serve the Lord. तू त्या ठिकाणी राहा आणि परमेश्वराची सेवा कर. Church, let me tell you, म्हणून मंडळी मला तुम्हाला सांगू द्या, Samuel serving God. शमूएलाने देवाची सेवा केली. He did not stop serving God. त्याने देवाची परमेश्वराची सेवा करणं थांबविलं नाही. Church, I want to tell you, आणि म्हणून मंडळी मला तुम्हाला सांगू द्या, if we are planted into the house of the Lord, जर आपली रोवण या परमेश्वराच्या घरामध्ये आहे, we must serve our Lord. आपल्याला परमेश्वराची सेवा करायची We आहे. are not here to warm chair. आपण या ठिकाणी फक्त जे खुर्च्या आहेत त्या गरम करायला नाहीत, We are not here for only be a member. आणि फक्त एक सदस्य म्हणून राहायला या ठिकाणी आपण नाही, But we are here to serve the Lord. परंतु आपण या ठिकाणी आहोत की परमेश्वराची आपण सेवा करावी. In in New Testament, we are all priests. आणि मग नवीन करारानुसार आपण सर्व याजकगण असे आहोत. And we are here to serve the Lord. आपण त्याची सेवा करण्याकरता आपण या But ठिकाणी most आहोत. of the time, we are not serving God. परंतु बऱ्याच वेळेस आपण परमेश्वराची सेवा करीत We नाही. are serving our family. आपण आपल्या कुटुंबाची सेवा We are करतो. serving our relatives. आपले जे नातलग आहेत त्यांचीच आपण सेवा What करतो. about God's ministry? परंतु देवाच्या सेवा कार्याविषयी काय Are we serving Lord? काय आपण परमेश्वराची सेवा We करतो have काय? stopped serving Lord. आपण परमेश्वराची सेवा करणं थांबलेलं आहे. Here the word of God says, म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणत आहे, boy Samuel ministered before the Lord under Eli. आणि एलियाच्या Chapter 3 and verse 1. The word says the boy Samuel ministered before the Lord under Eli. आणि शमूएल बाळ एलिया समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे, He ministered. आणि त्यांनी सेवा केली. He did not stop serving. त्याने परमेश्वराची सेवा करणं थांबवलं नाही. In church, whatever responsibility is given to you, आणि मंडळीमध्ये कुठलीही आपल्याला जबाबदारी दिली गेली that असेल, is the ministry of God. ती सुद्धा परमेश्वराची सेवा If आहे. you are in a prayer department, आणि जर तुम्ही प्रार्थना गटामध्ये असाल, if you are in the prayer ministry, आणि जर प्रार्थनेच्या सेवा कार्यामध्ये तुम्ही असाल, if you are cleaning church, आणि जर तुम्हाला साफसफाईचं काम दिलं गेलं असेल, if you are arranging chair, आणि जर तुम्हाला खुर्च्या लावण्याचं काम दिलं गेलं असेल, if you are doing something if you are care leader, आणि केअर सेलचे लीडर म्हणून तुम्हाला एक नियुक्ती केली असेल, whatever responsibility is given into the house of the Lord, आणि देवाच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची जबाबदारी तुम्हाला दिल्या गेली असेल, serve Lord. परमेश्वराची सेवा करा. When we will serve Lord in the house of the Lord, ज्या वेळेस परमेश्वर घरात आपण त्याची सेवा करू, then only God will bless us. तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार The word आहे. of God says, म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत when we आहे, will serve the Lord, He will bless our water, our food, and He will remove all sickness from us. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराची सेवा करू, तो आपल्या अन्न पाण्यावर आशीर्वाद पाठवेल आणि आपल्यामधून सर्व रोगराई दूर We करेल. come to church. आपण मंडळीमध्ये येतो We say we are planted in the house of the Lord. आणि आपण म्हणतो देवाला की
आमची आम्हाला तू या ठिकाणी ठेवलं आहेस. Why we are not flourishing? का मग आपली समृद्धी होत Because नाही? we are not serving God. कारण की आपण परमेश्वराची सेवा करीत God नाही. have choose us for an purpose. आणि परमेश्वराने आपली निवड एका विशिष्ट उद्देशासाठी केली Why आहे. you are in the house of the Lord? का परमेश्वराच्या घरामध्ये तुम्ही आम्ही आहोत? To not only please pastor, फक्त पालकांना संतुष्ट करता नव्हे, but we are here to serve God. परंतु आपण या ठिकाणी आहोत की परमेश्वराची सेवा आपण करावी. Samuel become famous. आणि शमूएल हा प्रसिद्ध झाला Samuel, people knew that he is the man of God. आणि लोकांना कळून आलं की हा देवाचा सेवक आहे म्हणून. Why? Because he served God. कारण की तो परमेश्वराची He सेवा was an करत ordinary होता. boy, तो एक सर्वसाधारण मनुष्य a होता sweeper in the temple, आणि तो मंदिरामध्ये साफसफाईचं काम करत होता. but he was ministering unto God. परंतु तो त्या ठिकाणी राहून देवाची सेवा सुद्धा करत असे. Church, today I want to encourage you. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देतो, Minister in the house of the Lord. देवाच्या घरामध्ये तुम्ही परमेश्वराची सेवा करा. Whatever responsibility you will get, कुठलीही जी जबाबदारी तुमच्याकडे आली असेल, serve God. परमेश्वराची सेवा करा. God will bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार There आहे. are people who are not coming forward to serve the Lord. आणि असे अनेक लोक आहेत की देवाची सेवा कार्य करण्याकरता ते पुढे येत नाहीत. But today, church, I want to encourage आणि you. म्हणून मंडळी मी आज तुम्हाला उत्तेजन देतो, If you want to see your family and your children should be blessed, serve the Lord in the house of the Lord. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमची जे कुटुंब आहे आणि तुमचे जे लेकर आहे ते आशीर्वादित व्हायला पाहिजे, तर तुम्ही येऊन या ठिकाणी देवाची सेवा करा. Here the word of God says, आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे, Samuel served the Lord आणि शमूएलने परमेश्वराची सेवा केली under the leadership of Eli. आणि एलियाच्या समक्ष, He was faithful person in serving God. आणि तो देवाच्या सेवा कार्य करत असताना एक विश्वासू व्यक्ती होता. I choose some KRCL leader. आणि मी काही लोकांची निवड केली KRCL लीडर म्हणून. What they are doing, I don't know. ते आज काय करतात ते मला माहित नाही, They never tell about their KRCL, आणि KRCL बद्दल ते कधीच मला काही what कळत they are नाही doing. ते काय करीत आहेत. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू if द्या, you serve faithfully, आणि जर तुम्ही विश्वासूरित्या त्याची सेवा God कराल, will bless us. तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद In करणार our आहे. church, in our state, people think everywhere pastor should be there. आणि आपण असं विचार करतो की पाळक प्रत्येक ठिकाणी असंच पाहिजे. No, नाही, God have kept you. परमेश्वराने तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलं आहे. All should serve the Lord. परमेश्वराची सेवा आपण सर्व It काही is करू. our responsibility ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, to build the kingdom of God. परमेश्वराच्या राज्याची स्थापना So करण्याकरता. Samuel served the Lord. आणि म्हणून शमूएलने या ठिकाणी परमेश्वराची सेवा And केली, because of that, he was flourished in the house of the Lord. आणि म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये त्याची समृद्धी झाली Third आहे. thing, जी तिसरी गोष्ट आहे, he was submitted to the leadership. आणि जे काही नेतृत्व किंवा त्याला जे काही काम दिलं होतं ते त्याप्रती तो समर्पित असा होता. He was submitted. राईट, Submission. समर्पित असा होता. तो अधीन होता. अधीन. ओके. He was submitted to the leadership. आणि जे काही त्याला काम दिलं गेलं होतं त्याबद्दल तो एक अधीन असा होता त्या कामाशी. Church, today I want to tell you, आज मंडळी मला तुम्हाला सांगू द्या, you and I must be submitted to the leadership. आपण सुद्धा या जे काही आपल्याला नेतृत्व गुण दिले किंवा काम दिलं आहे त्याबद्दल आपण अधीन असूया. How he was submitted? कशा रीतीचा तो अधीन असा होता. While he was sleeping in the house of the Lord, ज्या वेळेस तो परमेश्वराच्या घरामध्ये झोपी जात असे, suddenly he heard a voice. आणि अचानकरित्या त्याने एक वाणी ऐकली. The word 4 says, chapter 3 and verse 4. आणि 3रा अध्याय आणि 4थं वचन What it says? काय म्हणत आहे ते? Then the Lord called Samuel. Samuel answered, Here I am. And he ran to Eli and said, Here I am. You called me. आणि तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. He was so submitted with his leadership. आणि जो काही त्याच्या नेतृत्व करणारे होते किंवा एली होता त्याच्याप्रती तो फार अधीन असे The word होता. of God says, आणि म्हणून देवाचं वचन म्हणत आहे, Eli was an old man, आणि एली हा या ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती होता old priest. आणि एक वृद्ध याजक होता, He was not able to see properly. आणि त्याला चांगल्या रीतीने पाहता सुद्धा येत नव्हतं. And Samuel used to sleep in the house of the Lord. आणि देवाच्या घरामध्ये शमूएल त्या ठिकाणी झोपलेला होता. Near the ark. निवास मंडपाच्या निवास मंडपाच्या शेजारी तो झोपत गोशाच्या असे. जवळ तो झोपलेला असायचा. He was sleeping there. आणि तो त्या ठिकाणी झोपीत असे. Suddenly the voice came. आणि जी एक वाणी आहे ती आली If we त्याकडे. read this chapter 3 times, the voice came from God. आणि ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो की त्यावेळेस आपल्याला कळून येतं की 3 वेळा त्याच्याकडे ही वाणी आलेली आहे. He went to his leader. आणि मग तो एलीकडे धावत गेला. He went to his leader. आणि ज्या वेळेस त्याला हे वाणी ऐकली त्यांनी तो त्या Did you ठिकाणी call गेला. me? आणि तो त्याला म्हटला की तुम्हाला बोलवलं Did you का? call me? तुम्हाला बोलवलं का? It says that he was submitted with his leader. आणि अशा रीतीने या ठिकाणी लिहिलं की तो त्याला अधीन असा होता. God was calling him.
परंतु परमेश्वर त्याला बोलत but he होता was submitted to his leadership. आणि जो काही त्याच्यावर नेतृत्व करणार होता त्याच्या प्रती तो अधीन होता. As we are in the house of the Lord, ज्या वेळेस आपण त्याच्या घरामध्ये आहोत, are we submitted to our authority? काय आपण जे काही अधिकार दिलेले आहे ज्यांना त्यांच्या प्रती आपण अधीन आहोत का? Are we submitted to our pastor? काय आपण आपल्या पालकांच्या अधीन आहोत का? Every Sunday our pastor announced that there will be prayer meeting, there will be night prayer. आणि प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी घोषणा होती की या ठिकाणी प्रार्थना आहे आणि नाईट प्रेयर आहे असे म्हणून. Are we submitted in that? काय आपण त्याच्या अधीन असतो का? How God will flourish us? मग कशा रीतीने परमेश्वर आपली How समृद्धी God करेल will bless us? आणि परमेश्वर कशा रीतीने आपला In our आशीर्वाद करेल. mindset, we think that this is the work of pastors and some of the few people. आणि मग अशा रीतीचं आपलं एक मनस्थिती तयार होऊन जातं की हे तर पालकांचं आणि काही लोकांचंच काम आहे There म्हणून. are so many people struggling in their life. आणि असे अनेक लोक आहेत की ते त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष करीत आहेत. God have gave you the opportunity that every evening we should come in the house of the Lord and cry unto God. आणि ही तुम्हाला एक संधी दिली आहे परमेश्वराने की तुम्ही त्याच्या घरामध्ये यावं आणि प्रार्थना करावी. But we are not coming into the house of the Lord. परंतु आपण परमेश्वराच्या घरामध्ये येत नाही. What a shameful thing is. किती ही शर्मनाक गोष्ट आहे. What stiff-necked people we are becoming. आपण किती ताठ मानेचे लोक आहोत. That we are not listening the voice of God. आपण देवाच्या वाणीकडे सुद्धा लक्ष देत We are नाही. not submitted to the leadership. आपण जे नेतृत्व करणार आहे त्यांच्या अधीन राहत How नाही. can we say that I should flourish in the house of the Lord? मग आपण कसं म्हणू शकतो की आपण देवाच्या घरामध्ये आपण समृद्ध होऊ Church, म्हणून. I want to encourage you. म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. Samuel was flourished in the house of the Lord. आणि हा शमूएल परमेश्वराच्या घरामध्ये राहत असताना I am not समृद्ध having झाला. that much time. आणि मला एवढा काही फार वेळ नाही. But just I want to encourage you. पण तुम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. God have kept here to be under the leadership. आणि परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी एका नेतृत्वाच्या अधीन असलेल्या मध्ये ठेवलेलं आहे. And we need to be submitted our leadership. आणि जे काही नेतृत्व करणार आहेत त्यांच्या तुम्ही अधीन असतं का? Samuel was an ordinary boy. आणि शमूएल हे एक सर्वसाधारण मुलगा होता. But he was submitted to his authority. परंतु जो काही त्याच्यावर अधिकार गाजवणार होते त्याच्या तो अधीन होता. He didn't say, तो कधीच म्हटला नाही. what, this fellow old man troubling me. आणि हा जो वृद्ध मनुष्य आहे हा तर मला त्रास देत आहे. But whenever the voice was coming, he used to go to him. परंतु ज्या वेळेस त्याला त्याच्या कानी देवाची वाणी किंवा वाणी आली त्यावेळेस तो त्याच्याकडे गेला. He used to go and ask him, did you call me? आणि तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला काय तुम्ही मला आज्ञा केली का? Did you call me? काय तुम्ही मला बोलवलं का? He was under the leadership. तो त्यांच्या नेतृत्वाखाली जगत होता. And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी then म्हणत आहे. Eli recognized that God is calling to him. आणि मग एलीला कळून आलं की परमेश्वर त्याला बोलवत आहे म्हणून. And whatever things was going to happen in Israel, God told everything to Samuel. आणि जे काही इस्रायलमध्ये घडत होत्या ज्या काही गोष्टी ते परमेश्वर शमूएलला सांगत होता. God did not choose Eli. आणि परमेश्वराने एलीची निवड केली नाही. God did not choose Eli's son. आणि परमेश्वराने एलीचे जे पुत्र आहेत त्यांची सुद्धा निवड केली नाही. God chose an ordinary person who was sweeper in the house of the Lord. परंतु परमेश्वराने एक सर्वसाधारण मुलाची निवड केली जो परमेश्वराच्या घरामध्ये राहून To साफसफाईचं bring the काम करत message of God to the Israel people. आणि जे देवाचा संदेश होता तो इस्रायल लोकांना You देण्याकरता. may be thinking that you are an ordinary people in the house of the Lord. तुम्ही असा विचार करत असाल की परमेश्वराच्या घरामध्ये आपण सर्वसाधारण लोक आहोत Your म्हणून. pastor will not recognize you. आणि परमेश्वर आपल्याला पाळक साहेब कधीच आपल्याला ओळखणार But नाही. let me tell you, my Father, Heavenly Father will recognize you. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जो स्वर्गीय पिता आहे तो तुम्हाला ओळखतो. When you will minister into the house of the ज्या Lord. वेळेस परमेश्वराच्या घरामध्ये राहून तुम्ही त्याची सेवा कराल. When you will be in the house of the Lord. ज्या वेळेस परमेश्वराच्या घरामध्ये तुम्ही When राहाल. you will be submitted to the house of the Lord. ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या घरावरून त्याच्या अधीन असाल. God will share his heart to you. आणि परमेश्वर त्याचं हृदय तुमच्याकडे मोकळं करेल. Whatever things are going to happen, he will share to you. आणि जे काही गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला In सांगेल. your colony, आणि तुमच्या राहण्याच्या ठिकाणी, in your family life, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, in your workplace, तुमच्या कार्याच्या ठिकाणी whatever things are happening, God will share you. जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा घडत आहेत ते सर्व काही परमेश्वर तुम्हाला सांगेल. When we will be under the authority of God आणि ज्या वेळेस त्याच्या म्हणजे देवाच्या अधिकाराखाली आपण and असू under the leadership of the authority. आणि जे काही अधिकार आहेत त्याच्या नेतृत्वाखाली आपण असू. The word of God says, परमेश्वराचं वचन म्हणत be आहे planted in the house of the Lord. म्हणून तुम्ही देवाच्या घरामध्ये रोवलेलं राहा. When you will be planted into the house of the Lord, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये you आहात will flourish त्यावेळेस तुमची समृद्धी like होईल. a palm tree आणि या पामच्या झाडासारखं and like a cedar of Lebanon. आणि लेबनानच्या लाकडासारखं किंवा त्या झाडासारखं Are we ready to flourish in the house of the Lord? काय परमेश्वराच्या घरामध्ये राहून आपल्याला समृद्ध व्हायचं आहे Let काय? not the environment of the world
effect on your personal life or spiritual life. आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर किंवा आपल्या आध्यात्मिक जीवनावर हे जगिक वातावरण कधी हावी होऊ देऊ नका. When we see the world, things are going wrong. आणि ज्या वेळेस आपण बघतो की ज्या जगातल्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या होताना Day आपण by day, बघतो people are becoming wicked. आणि दिवसेंदिवस हे लोक आहेत ते अधिक दुष्ट होत आहेत. When we read the newspaper, so bad news comes every day in the newspaper. आणि न्यूजपेपर वाचताना आपल्याला सगळ्या काही वाईट बातम्या वाचायला मिळतात. How wickedness is growing day by day. किती दुष्टपणा हा दिवसेंदिवस वाढत आहे. And in this wicked world we are living. आणि अशा दुष्ट जगामध्ये आपण राहत आहोत. We are kept as unrighteous people in this world. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला या जगामध्ये एक नीतिमान व्यक्ती म्हणून ठेवला आहे. Let not the environment of the world affect on our spiritual life. जे जगिक वातावरण आहे ते कधीही आपल्या आध्यात्मिक जीवनावर प्रभावी होऊ देऊ नका. In a spiritual way. आपण आध्यात्मिकरित्या वाढू द्या. In this wicked world we should serve the Lord. आणि अशा दुष्टपणाच्या जगामध्ये राहत असताना आपण देवाची सेवा करावी. When we will be serving in the house of the Lord and when we will serve into the kingdom of God, He will bless us and protect us and He will bless our family and we will be flourished in this land. आणि ज्या वेळेस आपण त्याच्या घरामध्ये राहून त्याची सेवा करू तो आपल्याला आशीर्वादित करणार आहे. Today morning, आज सकाळच्या समय and we will be submit to the authority. आपण जे काही अधिकारी आहेत त्यांच्या अधीन आपण असूया. If God have kept us in this church, जर परमेश्वरानं या मंडळीत आपल्याला ठेवलं आहे, whatever responsibility will be given to you, जे कोणतीही जबाबदारी आपल्याला दिल्या do गेली it आहे faithfully. ती विश्वासपणे आपण करूया. Shall we raise on our feet? आपण आपल्या पायांवर उभे राहूया. Close our eyes. आपले डोळे आपण मिटूया. Think about ourselves. आपल्याबद्दल आपण विचार करूया. God have chose me and kept me in this church. परमेश्वराने मला या ठिकाणी ठेवलेलं आहे. I am planted into the house of the Lord. हो, परमेश्वराच्या घरामध्ये तू मला रोवलेला आहे प्रभू. So today morning as we are sitting in the house of the Lord, आणि परमेश्वराच्या घरामध्ये आपण असताना we'll pray unto Lord. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. I want to flourish into the house of the Lord. तुझ्या घरामध्ये आम्हा समृद्ध व्हायचं Though आहे. I face many problems, जरी मी अनेक समस्यांना तोंड देत आहे though I प्रभू, face many storms in my life, जरी या वादळांना मी सामोरे जात आहे, though there are trials and temptation in my life, माझ्या जीवनामध्ये अनेक मोह आणि अनेक कसोटी येतात, but I want to flourish into the house of the परंतु Lord. तुझ्या घरामध्ये मला समृद्ध As व्हायचं आहे. we are in the house of the Lord, we'll open our mouth and we'll pray unto God. परमेश्वराच्या घरामध्ये असताना आपण आपली मुख उघडूया आणि परमेश्वराला प्रार्थना Come करूया. on, we'll pray. Hallelujah. आपण प्रार्थना करूया. Oh Rababa Shandalaba Rikaraba Santalaba Rianto Robo Santa Raba Riandalaba Rikaraba Shakarandalaba Rabalaba. Hallelujah, 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 hallelujah. Jesus. मेरे हाथों से Oh, तेरी सेवा मेरे मन से भी और आत्मा से मेरे हाथों से तेरी सेवा हो मेरे मन से भी और आत्मा से तेरा राज बढ़े तेरी महिमा से. Hallelujah. Shall we pray unto God? तेरा राज Use me in your kingdom, O Lord. Use me in your kingdom, O Father. तेरी महिमा प्रभु यीशु मसीह तू ही राजा है. As we are standing in the presence of the Lord, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभे असताना I'll request Pastor Zachariah that he will come us and lead us in prayer. आणि पास्टर जकरियांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि प्रार्थनेमध्ये त्यांनी नेतृत्व करावं. थैंक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद 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 पिता. तेरी स्तुति तेरी महिमा हो. आज सुबेरे प्रभु इस भवन में
हमें तूने रखा, हम धन्यवाद देते हैं। तेरी स्तुति करने के लिए अवसर दिया प्रभु, हम धन्यवाद देते हैं। आज के सुंदर वचन के लिए प्रभु, कि तेरे दास ने वचन के माध्यम से हमसे बातें किया। प्रभु हम प्रार्थना करते हैं, हमारा जीवन वचन के अनुसार होने के लिए हम प्रार्थना करते हैं। जब तूने हमको यहाँ पर रखा है प्रभु, हमारा कर्तव्य क्या है ये हमें पहचानने दे। शमूएल को तूने चुना, कोई पहचानता नहीं था, तूने उसको पहचान दिया क्योंकि वो तेरे सम्मुख रहा है। एक ऐसे परिस्थिति में जहां इंसान नहीं रह सकता, लेकिन वो रहकर भी प्रभु तेरी आराधना और तेरी भक्ति करते हुए वो बढ़ता चला गया। जो नहीं पहचानते थे वो पूरा राष्ट्र पहचानने लगा। प्रभु हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, हमारे जीवन को भी प्रभु लोग पहचानने वाले हो सके ऐसा तो होने दे प्रभु जी। जिस क्षेत्र में तूने हमें रखा है प्रभु, लोग हमें पहचाने प्रभु जी, तेरे नाम से पहचाने ऐसा तो होने दे। क्योंकि वचन कहता है लोग तुम्हें पहचानेंगे और लोग मेरी गवाही देंगे तुम्हें देखकर। हाँ प्रभु, हमारे जीवन को इसी प्रकार से होने दे प्रभु जी। हमारा जो काम है, हमारी जो ड्यूटी है प्रभु जी, वो हमें पहचान होने दे प्रभु जी। वो प्रभु उसमें हम बढ़ सके, तेरे वचन में हम बढ़ सके ऐसा तो होने दे प्रभु जी। तेरे दास को प्रभु और भी आशीषित कर प्रभु जी। जो बोझ सेवा का दिया है प्रभु, वो लेकर चलते समय प्रभु जी उन्हें ताकत, बल और सामर्थ्य दे प्रभु जी। तेरी महिमा हमेशा हमेशा उनके जरिए होने के लिए प्रभु हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। पवित्र आत्मा से भरकर, तेरे सामर्थ्य से भरकर प्रभु जी और भी प्रभु इस्तेमाल कर प्रभु जी। और प्रभु बहुत सी आत्मा है उनके जरिए प्रभु तेरे राज्य में जीती जा सके ऐसा तो होने प्रभु। इस कलीसिया को तो आशीषित कर, छोटे से लेकर बड़े तक सभी को तो आशीषित कर प्रभु, उनके परिवार को तो आशीषित कर प्रभु जी। और तेरी महिमा इस कलीसिया के जरिए हमेशा 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 तक होने दे प्रभु जी। सभी बातों के लिए हम धन्यवाद देते हैं। आज के सुंदर भक्ति के लिए हम धन्यवाद देते हैं, वचन के लिए हम धन्यवाद देते हैं, वर्शिप के लिए हम धन्यवाद देते हैं, सभी चीजों के लिए हम तुझको धन्यवाद देते हैं पिता। और धन्यवाद के साथ ये छोटी सी विनती हमारा उद्धार करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते, सुनो ग्रहण कर। आमीन आमीन। May the love of our Father, परमेश्वर पित्याची प्रीती, the grace of our Lord Jesus Christ, येशू ख्रिस्ताची कृपा and the fellowship of the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याची सहभागिता be with us forever and आपणा ever. सर्वांसोबत सरळ काळ असो. Amen. May God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.